नाशिक महानगरपालिकेला राष्ट्रीय हरित लवादानं दणका दिलेला आहे। परिसरातील एकही वृक्ष तोडू नये असा आदेश देण्यात आलेला आहे। वृक्षतोडीबाबत लवकरच अहवाल देण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत। मोठी बातमी येते आहे नाशिकबाबत। वृक्षतोडीबाबत लवकरच निर्देश दिले जाणार आहेत। नाशिक महानगरपालिकेला राष्ट्रीय हरित लवादानं आता दणका दिलेला आहे। परिसरातील एकही झाड तोडू नये असे आदेश आता राष्ट्रीय हरित लवादाकडून देण्यात आलेले आणि याविषयी आपल्याला अधिक सांगतात प्रतिनिधी चैतन्य गायकवाड आपल्यासोबत। चैतन्य, गुरु, आपण बघतोय की आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा जो प्रकरण आहे ते गाजतायत आणि या ठिकाणी अनेक पर्यावरण प्रेमी देखील या विषयावर आक्रमक झालेत। अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील काही दिवसांपूर्वी भेट दिली होती आणि एकूणच हा जो मुद्दा जो आहे तो प्रकरण गंभीर झाल्याचं आपल्याला दिसतं आणि या संदर्भातच आज राष्ट्रीय हरित लवादाने एक निर्णय दिला आहे आणि जोपर्यंत न्यायालयीन प्रक्रिया किंवा न्यायिक प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत येथील वृक्ष तोडू नये अशा प्रकारचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिलेत। त्या तपोवन परिसरातील एकही वृक्ष तोडू नका अशा प्रकारचा आदेश देखील या ठिकाणी देण्यात आलाय। तर हा राष्ट्रीय हरित लवादाचा जो निर्णय आहे तो नाशिक महानगरपालिकेसाठी एक प्रकारात दणका असं म्हणता येईल, कारण पर्यावरण प्रेमीने ज्या हरकती मांडल्या होत्या त्या संदर्भात अजून कुठलाही ठोस निर्णय झाला नाही। प्रशासनाने याबाबत काही ठोस भूमिका पर्यावरण प्रेमींकडे मांडली नाही आणि त्यामुळे प्रशासनाचा जो वृक्षतोडीबाबत रेटा आहे त्या संदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने आता हा दणका दिला। अगदी धन्यवाद चैतन्य, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।